हरिओम. अध्याय 7. ओवी क्रमांक 15 ते 28. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. ही माझी प्रकृती पृथ्वी, उदक, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 प्रकारांनी विभागलेली आहे. तरी अवधारी गा धनंजया, हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची, आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणिजे, लोकत्रय निपजे ये स्तव. हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी, तरी तेची गा आता परियेसी विवंचना. आप तेज गगन, मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग. अर्जुना, तर ऐक. हे महत्त्वादिक ही माया माझी आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे, आणि हिला प्रकृती असं म्हणतात. ही 8 प्रकारांनी वेगवेगळी आहे असं समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होतं. ही 8 प्रकारांनी वेगळी कशी असा विचार जर तुझ्या मनात असेल तर त्याचं विवेचन तू आता ऐक. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते 8 वेगळे वेगळे भाग आहेत. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां, जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. हे अर्जुना, ही माझी प्रकृती अपरा होय, जिने हे सर्व जग धारण केलं आहे. अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता पराप्रकृती आहे असं समज. आणि या 8 जे साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीवु ऐसी. जे जडाते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोक मोहो. पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये चिये जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरिजे. आणि हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती म्हणजे पराप्रकृती असून तिला जीव असं नाव आहे. ती जडाला सजीव करते, जीवाला म्हणजे आभासाला सज्ञान करते, आणि मनाकडून शोक मोह मानायला लावते.
बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सान्निध्यामुळे आहे आणि तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धरलं आहे. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. सर्व प्राणी मात्र ह्या दोन प्रकृतींपासून निर्माण झाले आहेत असं जाण. त्याप्रमाणे सर्व जगाचा आदी आणि अंत मीच आहे असं समज. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जै स्थूलाचिया आंगा घडे तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ चतुर्विधू ठसा उमटो लागे आपैसा मोला तरी सरिसा परी थरची आनान होती 84 लक्ष थरा ये रामिती नेणिजे भांडारा भरे आदिशून्याचा गाभारा नाणेयासी ऐसे एकतुके पांच भौतिक पडती बहुवस टाक मगतिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी जे आखूनी नाणे विस्तारी पाठी तयांची आटणी करी माझी कर्माचिया व्यवहारी प्रवर्तु दावी हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परियेसो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही म्हणून आदि मध्य अवसान पाही जगासी मी. ती सूक्ष्म प्रकृती म्हणजे जीवरूपा प्रकृती म्हणजेच पराप्रकृती कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या म्हणजेच अपरा किंवा अष्टधा प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते तेव्हा प्राणीवर्गरूपी नाणी पाडण्याची टांगसाळ सुरू होते. 4 प्रकारच्या आकृती म्हणजे अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज अशा त्या टांगसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. त्या 4 आकृती सारख्याच किमतीच्या असतात परंतु त्यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात. 84 लक्ष योनींचे आकार तयार होतात. इतर आणखी नाण्यांचे आकार त्या टांगसाळींच्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणतीच नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. मग त्यांच्या मरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. ती प्राणीरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते आणि मग त्या आकृतीची आटणी करते आणि दरम्यान म्हणजे स्थितीकाळी प्राण्यांकडून कर्म अकर्मांचा व्यवहार करून दाखवते. हे रूपक असो पण तुला कळेल असं स्पष्ट सांगतो तर नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते
ह्यात अन्यथा नाही. म्हणूनच जगाचा आदी, मध्य आणि शेवट मीच आहे असं समज. हरिओम.